जय हिंद मित्रांनो, लोकसेवा लॅबमध्ये आपलं स्वागत आहे. आज 16 फेब्रुवारी आहे आणि बांगलादेशवर एक आर्टिकल आलेलं आहे लोकसत्तामध्ये. त्याचंच आपण डिस्कशन बघू, एडिटोरियल डिस्कशन. मागच्या वेळेस जे बांगलादेशवर आर्टिकल आलं होतं हे त्याचंच, आजचं आर्टिकल त्याचंच एक्सटेन्शन आहे मित्रांनो. एकदा मागच्या वेळेस आपण पाहू काय पाहिलं होतं आपण. मागच्या वेळेस 3 पार्ट पाहिले होते. एन सी पी जे जेन होतं, कमी वयातले जे मुलं होते त्यांची पार्टी. जमाते इस्लामी हे म्हणजे कट्टरवादी पार्टी ही पाकिस्तानला सपोर्ट करते. आणि तिसरी BNP, हा आहे तारिक रहमान, हा निवडून आलेला आहे आणि पंतप्रधान पदासाठी दावेदार आहे. हा दुसरा कोणी नसून ही खालिदा जिया जी होती, अगोदरची पंतप्रधान म्हणजे शेख हसीनाच्या अगोदर त्याचा सुपुत्र आहे. ही डिसेंबरमध्ये मेली. हा 2 महिन्या पहिलेच आला आणि याने ते पद हातात घेतले. फॉरेनला होता. GS2मध्ये यूज करू आपण इंटरनॅशनल रिलेशनमध्ये आर्टिकल. यांचा जर बॅकग्राऊंड सांगितलं मी तुम्हाला, बांगलादेशचं वगैरे. 1971 पहिले वेस्ट पाकिस्तान होता, ईस्ट पाकिस्तान होता. 1971ला स्वातंत्र्य झाला. ओके. आपलं शेख हसीनासोबत चांगलं होतं आपलं, पण 2024ला ते पायउतार झाली. ओके. बाकी हे बघितलं होतं. आजचं आर्टिकल त्याचंच एक्सटेन्शन आहे. ओके. तर आजचं आर्टिकल त्याचंच एक्सटेन्शन आहे. म्हणत काहीच नाही. हे तर पाहिलं होतं आपण की शेख हसीना कसं करायचे, म्हणजे अवामी लीग जी होती तिची आणि ह्यांची BNP ही खालिदा जिया ह्यांची BNP पार्टी होती आणि शेख हसीनाची अवामी लीग होती. तर हे काय करायचे मित्रांनो, म्हणजे अल्टीपल्टी यायचे. म्हणजे पहिल्या टर्मला ही येईन, नंतर दुसऱ्या टर्मला तीच वापस येईन, तिसऱ्या टर्मला परत खालिदा येईन, चौथ्या टर्मला आहे. आणि एक कोणत्या तरी कंट्रीला ते सपोर्ट करायचे. एक तर पाकिस्तानला सपोर्ट करायची BNP, आणि नंतर अवामी लीग तिच्या अपोजिट मग इंडियाला सपोर्ट करायची. असं काहीतरी असं आहे त्यांचं. पण असं आलं मित्रांनो की हे इम्पॉर्टंट आहे. त्यांनी शेख हसीना आपल्यासाठी चांगली होती, पण शेवटी शेवटी असं केलं मित्रांनो, शेख हसीना वर्सेस ऑल. म्हणजे विद्यार्थी, विचारवंत आणि विरोधक, म्हणजे सगळ्यांमध्ये भीतीचं वातावरण होतं. त्यांनी मोनोपॉली, एकाधिकार करून टाकलं होतं मित्रांनो. आणि म्हणजे इलेक्शन व्हायचं पण ते फक्त नावापुरतंच होतं. म्हणजे विरोधक कोणी नव्हतेच. अपोजिशन खतम करून टाकलं होतं तिने. आणि विरोधक पाहिजे मित्रांनो, म्हणजे जसं म्हणजे ज्युडिशियल, एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर आणि मीडिया, हे 4 स्तंभ जे असतात ना डेमोक्रेसीचे, तसे हे पण स्तंभ असतात मित्रांनो. विरोधक, विद्यार्थी, विचारवंत, विश्लेषक, हे पण म्हणजे डेमोक्रेसीचे पिल्लर असतं मित्रांनो. पण ह्यांनाच त्यांनी एकदम दडपशाहीचं वातावरण निर्माण केलं आणि ह्यांना दाबून टाकलं. आणि भारतासोबत चांगली मैत्री होती, तर मग भारताचं पण नाव खराब झालं. की बघा शेवटी काय झालं मित्रांनो, 2024मध्ये जुलैमध्ये जेनझी प्रोटेस्ट झाला आणि तिला पळून भारतामध्ये यावं लागलं. आणि चीन आणि पाकिस्तानचा पण हात असू शकतो, पण तिने हुकुमशाहीच चालू करून टाकली होती शेख हसीनाने. तर तेच नंतर शेवटी पोलिसांनी पण तिच्यावर असे पोलिसांना ऑर्डर दिली होती तिने लष्कराला की बंदूक चालवा लोकांवर, पण त्यांनी मानलं नाही तिला. शेवटी ती पळून आली भारतामध्ये. तर आजच्या टॉपिकमध्ये असे 10 पॉईंट आहे मित्रांनो. आणि एक हे आलेलं आहे, जुलै जाहीरनामा काढलेला आहे त्यांनी. जुलै नॅशनल चार्टर कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट इम्प्लिमेंटेशन ऑर्डर 2025. 28 पानाचा आहे मित्रांनो तो. आणि 2 पार्ट आहे. म्हणजे फर्स्ट पार्ट म्हणजे इलेक्शन तर झाले मित्रांनो, ती निवडून आली BNP, तारिक रहमान. दुसरे जातीय संसद बनवणं आहे त्यांना. आणि अमेंडमेंट्स पाहून घेऊ आपण एकदा. जातीय, एक तर झालं इलेक्शन, दुसरं जातीय संसद बनवणं आहे. एकदा अमेंडमेंट्स पाहून घेऊ. अमेंडमेंट म्हणजे सुधारणा. त्यांचं किती म्हणजे किती चांगल्या सुधारणा आहे त्यांच्या, आणि आपण भारत कसं यूज करू शकतो त्याचा. तर पहिली सुधारणा आहे की जो PM आपले जो पंतप्रधान आहे, ते 10 वर्षाच्या जास्त काळ राहू नाही शकत आणि फक्त 2च टर्म राहू शकता. म्हणजे US मध्ये जसं होतं 2 टर्म वगैरे, तसं. म्हणजे आपल्या माननीय पंतप्रधानला आता 10 वर्ष झाले समजा, आता 12वं चालू आहे. तर ते 10 वर्षाच्या वरती राहू नाही शकत. खूप चांगली टर्म आहे. म्हणजे खूप चांगली सुधारणा आहे मित्रांनो. आणि नो पक्षपात. समजा आपले प्रधानमंत्री कोणत्या पक्षाचे प्रमुख आहे, समजा BJPचे प्रमुख आहे, तर त्यांना इस्तिफा द्यावा लागेल. म्हणजे त्याच्यावरून त्या पक्षप्रमुखून फक्त PMचंच काम करावं लागेल त्यांना. ओके. आणि एकटा PM आणीबाणी जाहीर नाही करू शकत मित्रांनो, त्यांना अपोजिशन आणि जे काउन्सिल ऑफ मिनिस्टर त्यांची परमिशन घ्यावी लागेल वगैरे. 2 सभागृह काढणार आहेत. एक वरिष्ठ सभागृह, एक वरिष्ठ आहे कनिष्ठ सभागृह. कनिष्ठ सभागृहाला जातीय संसद म्हणता. आणि जे उपसभापतीचं डेप्युटी स्पीकर म्हणतो, ते विरोधी पक्षाकडं
ते पद आहे. पहिले आपल्याकडं पण असंच होतं, आता काय माहीत आता कसं चालतं वगैरे. आपण कोणाला क्रिटिसाइज नाही करत. ओके. निवडणूक आयोग ची फेररचना केली. आपल्यासाठी पण खूप जरुरी आहे मित्रांनो. आपण पण काही घेऊ शकतो इथून. म्हणजे इलेक्शन कमिशन अगोदर 2015-16ला जसं काम करत होता इंडिपेंडेंटली, आता तसं नाही काम करत. अशा त्याच्यावर खूप म्हणजे आता तसं नाही काम करत तो. आता म्हणजे गव्हर्नमेंटचंच तो काम करतो आहे. पहिले इंडिपेंडंट होता तो, स्वतंत्र होता. असे कायदेमंडळ बनवले आणि विविध तज्ज्ञ नेमले त्याच्यामध्ये. विविध तज्ज्ञ म्हणजे अगोदरच्या गव्हर्नमेंटमध्ये कसे रघुराम राजन होते, मनमोहन सिंग होते, तज्ज्ञ होते फायनान्सचे. तसे यांच्यामध्ये पण विविध तज्ज्ञ नेमले. CGI म्हणजे जे जस्टिस सिस्टम, ज्युडिशियल सिस्टम, जे जज वगैरे त्यांची जी अपॉइंटमेंट होईल ते इंडिपेंडंट होईल. म्हणजे न्यायाधीश वगैरे. PMचा काय रोल नाही राहणार त्याच्या ह्याच्यात. आता कसं ते जी आपल्या इथं कसं जी कमिटी बसते त्यात 3 असतं मेंबर. PM ते कोण असतं तिघं सांगा एकदा मला. मला माहिती आहे ते, पण तुम्ही सांगा एकदा कोण असतं. तर PM पण असतो त्यात. पण आता त्यांचा न्यायाधीश असं नेमला जाईल की इंडिपेंडंटली. PMचा काहीच रोल नाही राहणार. नंतर एक ते त्यांनी काहीतरी व्हॅल्यू चेंज केल्या. व्हॅल्यू म्हणजे कसं सांगू तुम्हाला. पहिले हे करायचे राष्ट्रवाद, समाजवाद, लोकशाही, धर्मनिरपेक्षवाद, या चार चार मूलभूत तत्वाऐवजी आता समता, मानवता, सामाजिक न्याय आणि धार्मिक सौहार्द. ओके. हे सेक्युलरिझम काढून टाकलं मित्रांनो त्यांनी. ओके. आणि इंटरनेट सर्व्हिस आणि खाजगी माहिती संरक्षण आता कॉन्स्टिट्यूशन, संविधानिक अधिकार झालेला आहे मित्रांनो त्यांचा. ओके. आणि आता आर्टिकलमध्ये शेवटी तोच म्हणतो लेखक. हा पॉईंट 10 पॉईंट तर झाले आपले. आणि बहुमत भेटलं, या जे अमेंडमेंट्स केली ना त्यांना बहुमत भेटलं. 64 जिल्ह्यामधून 60%हून जास्त बहुमत, सगळ्यांनी होय म्हटलं. ओके. आणि हा पॉईंट मस्त आहे ना, हा पॉईंट मस्त आहे. आता 2 बेगम ज्या होत्या त्या तर गेल्या, जिया खालिद वगैरे, आणि आपली अवामी लीगची शेख हसीना. आता उरलेला आहे हा BNP पार्टी. जे जेनझी आंदोलन होतं, म्हणजे सगळे नवीन मुलं होते सगळे, 20च्या खालचे वगैरे, 20 वर्षाच्या खालचे, 20 ते 25 वर्षा खालचे. त्यांनी ते उलटून टाकली सत्ता. पण लोकांनी बघा, पब्लिक हे सब जानती आहे, लोकांनी त्याच्या हातात सत्ता नाही दिली. एक जमाती इस्लामी होती कट्टरवादी, लोकांनी त्यांच्या हातात पण सत्ता नाही दिली. लोकांनी दिली एक BNPच्या हाताखाली, जे एक्सपिरियन्स आहे एकदम. ओके. अनुभव खूप आहे BNPला, जुनी पार्टी आहे. पण BNPची इमेज थोडीशी डाऊन आहे, कारण की BNPची जी होती जिया खालिदा जिया, ती पण अवामी लीग सारखीच होती, शेख हसीना सारखीच होती. तर ह्याला ती इमेज सुधारावी लागेल ना. ओके. आणि भारतासाठी खूप म्हणजे त्यांनी सांगितले, भारताने लक्षात घ्यावं असं हे अमेंडमेंट्स केलेली आहे, सुधारणा. अमेंडमेंट्स कोणत्या कोणत्या केलेल्या आहे सांगतो एकदा परत. PM 10 वर्षापर्यंतच राहील, 2च टर्म राहील. पक्षप्रमुख राहणार नाही, त्याला पक्षाचा राजीनामा द्यावा लागेल. एकटा आणीबाणी घोषित नाही करू शकत. 2 सभागृह काढले. उपसभापती विरुद्ध पक्षाकडे जाईल. निवडणूक आयोग फेररचना होईल. कायदेमंडळ विविध तज्ज्ञ येईल. CGI पण म्हणजे न्यायाधीश पण इंडिपेंडंट होईल. मानवता वगैरे, कोणचे 4 व्हॅल्यू आहे त्या. मानवता आहे, समता, मानवता, सामाजिक न्याय, धार्मिक सौंदर्य, ते हे करणार आहे. आणि BNPकडे दिले. आणि भारताकडे पण शिकण्यासारखं खूप आहे मित्रांनो. एक प्रश्न आहे मित्रांनो, 250 मार्काचा, 250 वर्डचा, 15 मार्काचा आहे. प्लीज आन्सर लिहा मित्रांनो. आणि मला टेलिग्राममध्ये करा, मी इव्हॅल्युएशन करून देईल. प्लीज लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो. थँक्यू.